अक्षय, आपण पाहतोय की आज 11 वाजताचा निकाल लागतोय। जर खरंच आत्ता निकाल लागला तर अवघ्या 55 दिवसात या केसचा निकाल लागलाय। म्हणजे सगळ्यात जलद लागलेला निकाल याला म्हणता येईल का? निश्चितपणे आपण बघू शकतो की राज्यातल्या हा ऐतिहासिक निकाल ठरू शकतो, कारण राज्यातल्या आतापर्यंत न्यायालयीन घडामोडींमध्ये जो सगळ्यात जलद गतीने खटला चाललाय तो म्हणजे नसरापूरचा खटला आहे। आपण जर पाहिलं तर 1 मे रोजी ही घटना घडली होती आणि आजची तारीख जर बघितली तर जूनचा शेवटचा आठवडा आहे। त्यामुळे आपण या संपूर्ण प्रकरणाचा जर चक्र बघितलं, याची टाइमलाईन बघितली तर अतिशय काटेकोरपणे, अतिशय संवेदनशीलपणे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा तपास झालेला आहे। विशेष पथक खरं तर गिल यांनी स्थापन केलं होतं आणि त्याच्यानंतर हा सगळा तपासाचा जो भाग होता, ज्यामध्ये अगदी साक्षीदारांची साक्ष असेल, टेक्निकल पुरावे असतील, डिजिटल एव्हिडन्सेस असतील, डीएनए सॅम्पलिंग जे आरोपीचं अत्यंत महत्त्वाचं होतं ते देखील केलं गेलं। घटनेचा पंचनामा जो आहे तो करण्यासाठी थेट भीमराव कांबळे जो आरोपी आहे याला त्या नसरापूरच्या ठिकाणी नेण्यात आलं, तिथे त्यांनी कबुली दिली होती। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा हा भाग होता। या सगळ्यानंतर युक्तिवाद जो आहे तो न्यायालयामध्ये पुढे चालत राहिला आणि अवघ्या काही दिवसांपूर्वी न्यायालयाने हे ठरवलं की अंतिम निकाल जो आहे या नसरापूर घटनेचा तो 25 जूनला दिला जाईल। अजय मिसर यांची महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे। विशेष सरकारी वकील त्यांची नेमणूक करण्यात आली होती आणि आज आपण बघितलं तर ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राच्या न्यायालयीन इतिहासात नक्कीच दिसू शकतो। अक्षय, आपण काही वेळापूर्वीच आता अजय मिसर यांच्याशी संवाद साधला, त्यातनं आपण काय ऐकलं की म्हणजे आजची नेमकी काय प्रक्रिया असणार आहे कोर्टातली? आपण बघू शकतोय की यापूर्वी युक्तिवाद जो आहे तो सगळा पूर्ण झालेला आहे या केसचा, ज्याच्यामध्ये तांत्रिक पुरावे असतील, जे काही डॉक्युमेंट्स असतील ते पुणे ग्रामीण पोलिसांनी सरकारी वकील अजय मिसर यांच्यातर्फे न्यायालयात मांडलेले आहेत। त्याच्यावर सुनावणी जी आहे ती देखील आतापर्यंत पूर्ण झालेली आहे। डिफेन्स लॉयर म्हणजेच आरोपीच्या वकिलांकडनं ती देखील त्यांची बाजू देखील मांडण्यात आली। सरकारी वकिलांनी सुद्धा त्यांची बाजू मांडलेली आहे। आजचा दिवस जो आहे तो फक्त वर्डिक्ट म्हणजेच अंतिम निकालाचा होणार आहे। जसं अजय मिसर सरकारी वकील यांनी आपल्याला दिलेल्या माहितीनुसार आता 11 वाजता सुनावणीला सुरुवात होईल आणि फक्त अंमलबजावणी जी आहे निकालाची ती होईल। खरं तर अंमलबजावणी होताना न्यायाधीश, सन्माननीय न्यायाधीश या आरोपीला काय शिक्षा सुनावतात हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण वयाचा विचार कोर्ट करू शकतं का हा देखील एक महत्त्वाचा भाग सन्माननीय न्यायाधीश कन्सिडर करतायत का हा देखील नक्कीच। अक्षय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण असेच अपडेट्स आपल्या प्रतिनिधींकडून जाणून घेत राहणार आहोत। आज निकालाचं वाचन होणार आहे, काही वेळातच आपल्या समोर संपूर्ण निकाल येऊ शकतो। तर याच प्रकरणात आता सुप्रिया सुळेंनी एक भाष्य केलंय। नसरापूरमधील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्यात। आपण पाहूयात। मला असं वाटतं आमची सगळ्यांचीच मागणी होती की तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये त्या कुटुंबाला, या महाराष्ट्राच्या लेखीला न्याय मिळावा आणि फाशीची शिक्षा ही त्या नराधामाला मिळालीच पाहिजे, अशी समाजात आमची सगळ्यांचीच ही भावना आहे। आणि राजकारण पूर्णपणे बाजूला ठेवून आपण सगळ्यांनीच मिळून या नराधामाला फाशीची शिक्षा मिळालीच पाहिजे अशी अपेक्षा आपण ठेवूया। आज या नराधमाला फाशीची शिक्षा होण्याची शक्यता आहे। जवळपास 55 दिवसांनंतर या प्रकरणाचा निकाल लागतोय। 1 मे रोजी ही घटना घडली होती आणि त्यानंतर आज हा 55वा दिवस आहे आणि आज जर खरंच निकाल लागला तर हा निकाल ऐतिहासिक म्हणावा लागेल। नंतर एक महत्त्वाची अपडेट येतेय नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातली। थोड्याच वेळात निकालाला सुरुवात होणार आहे। आपण पाहतोय अपडेट आल्यानुसार निकाल वाचनाला आता कोर्टात सुरुवात झालेली आहे। काही वेळातच याचा निकाल आपल्या समोर येणार आहे। या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी संपूर्ण राज्यातली मागणी होती, प्रत्येक नागरिकाची ही मागणी होती। तर आज त्याचा निकाल लागतोय। निकाल वाचनाला आता कोर्टात सुरुवातही झालेली आहे। त्यामुळे कोर्ट फायनल वर्डिक्ट काय देतं हे बघणं महत्त्वाचं आहे। कोर्ट या आरोपीच्या वयाचा विचार करतं का, मानसिक दृष्ट्या जी त्याची परिस्थिती आहे त्याचा विचार करतं का हे बघणंही महत्त्वाचं आहे। आणि खरंच याची फाशीची शिक्षा आता सुनावण्यात येते का, एवढं प्रकरण राज्यभरात संतापाची लाट देऊन गेलं आणि त्यानंतर या नसरापूर प्रकरणाचा निकाल काय लागतोय हे बघणं आता महत्त्वाचं आहे। निकाल वाचनाला आता सुरुवात झालेली आहे। आरोपी काही वेळापूर्वीच कोर्टात दाखल झाला होता, तर आजच्या पीडितेच्या कुटुंबालाही तिथे परवानगी दिलेली आहे आत जायला। आणि माध्यम समूहांशिवाय
माध्यम प्रतिनिधींशिवाय कोणालाही आत तिथे जाऊ देता येणार नाहीये. आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत आहेत. अक्षय, आपण पाहतोय आता निकाल वाचनाला सुरुवात झाली आहे, अपडेट्स काय?